माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर डॉक्टर SB महाजन, सहाय्यक प्राध्यापक पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र कसबे डिग्रस हे आहेत. त्यांच्याकडून सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जी टोळधाड आलेली आहे त्या टोळधाडीविषयी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महाजन सर, या कोरोना संकटाबरोबरच टोळधाडीचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि सध्या ते उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात येण्याची शक्यता कितपत आहे? शेतकरी बंधूंनो नमस्कार. टोळधाडीचं हे संकट एक नवीन आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. आतापर्यंत आपण ऊसावरील लोकरी मावा पाहिला, तंबाखूवरील पाणी खाणारी आळी पाहिली, हरभऱ्यावरील गाठी आळी, कपाशीवरील बोंड आळी, कोबी फ्लावरवर नेहमीच येणारा चौकोनी ठिपक्याचा पतंग असेल, नारळावरील एरोफाईड कोळी असेल, भातावरील तपकिरी तुडतुडे असतील, डाळिंबावरील सुरसा आणि नुसतंच पाहिलेलं मक्यावरील लष्करी आळी. एक ना अनेक संकटं आपल्यासमोर नेहमीच उभी राहतात. मग त्याच्यामध्ये वातावरणातील बदल हा एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे ह्या नवीन नवीन किडींचा उद्रेक होतो. अशातच आता आपल्यासमोर एक नवीन आव्हान उभं ठाकतं आहे, ते म्हणजे टोळधाडीचं आहे. आता सध्या ही कीड पाहिलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर, त्यात ही काटोलचा काही परिसर, त्यानंतर वर्धा, अमरावतीमधील मोर्शी ह्या भागामध्ये ही कीड सध्या प्रसारित झालेली आहे आणि काही हेक्टरचं नुकसान तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या किडीचं एक वैशिष्ट्य आहे की वाऱ्याच्या दिशेमध्ये या किडीचा प्रसार होत राहतो. वाऱ्याबरोबर ही कीड वाहत जाते, पण ज्या बाजूला खाद्य उपलब्ध आहे, मग हिरवा पालापाचोळा, मग वनस्पती असतील वेगवेगळ्या, जंगलातल्या वनस्पती असतील, भाजीपाला, कडधान्य पिकं किंवा ऊसाचं क्षेत्र, ज्या ज्या ठिकाणी मिळेल त्या त्या दिशेत ही कीड प्रसारित होत राहते. आता हे जर वाऱ्याची दिशा काही कारणामुळं, मग एखाद्या ठिकाणी वादळ झालं म्हणून असो किंवा कोणत्याही कारणामुळं असो, जर बदलली तर मात्र दक्षिण महाराष्ट्राला सुद्धा याचा धोका होईल याची शक्यता आहे. पण सुदैवानं कसं आहे, समोर मान्सून येतोय. मान्सूनचे वारे साधारणतः अरबी समुद्रावरून वाहतात आणि खंडांतर्गत प्रदेशात वाहतात. म्हणजे महाराष्ट्राकडून या किडीची दिशा पुन्हा मध्य प्रदेशकडे वळण्याची शक्यता आहे. पण हे मान्सूनचे वारे ज्या वेळेला वेगाने वाहतील त्यानंतरची ही परिस्थिती असेल. आता मात्र सध्या हा धोका आपल्यासमोर येईल ह्या पद्धतीनं विचार करून त्याबद्दल पूर्ण माहिती घेणं आणि नियंत्रणाचे उपाय करणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर. पण हे टोळधाडीचे संकट जे आहे ते नेमकं काय आहे? कारण तुम्ही आता बोललात की ही जी टोळधाड आहे किंवा टोळ कीड आहे, हिची जी उपजीविका आहे ही हिरव्या पाल्यावरती आहे, झाडापाल्यावरती आहे. बरोबर आहे. सुरुवातीला आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊ, मग मी तुम्हाला त्याचा मार्ग सांगतो, म्हणजे लक्षात येईल आणि त्यानंतर आपण किडीविषयी बोलू. आता जर पाहिलं तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त नुकसान जे झालेलं आहे ते राजस्थानमध्ये झालेलं आहे. राजस्थानमधून याचा प्रसार पंजाबमध्ये, हरियाणामध्ये झालेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश या किडीच्या कचाट्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही कीड दक्षिणेला वळून मध्य प्रदेशात ही जास्त प्रमाणात प्रसारित झालेली आहे आणि मध्य प्रदेशातून काही भाग महाराष्ट्राचा त्यानं व्यापलेला आहे. म्हणजे हा जो मधला 5-6 राज्यांचा टापू आहे त्याच्यामध्ये ह्या किडीचा सध्या उच्छाद जास्त झालेला आहे आणि विशेषतः भाजीपाला पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे. गमतीचा भाग म्हणजे मागील जर 25-30 वर्षाचा विचार केला तर या कालावधीतील ही सगळ्यात मोठी टोळधाड असावी असं निरीक्षणांती दिसून येते. आणि तुम्ही जे म्हणालात की हे टोळ म्हणजे नेमकं आहे काय, वास्तविक पाहता हा टोळ म्हणजे नाकतोडा आपल्याला नेहमी गवतावर आढळणारा एक कीटक आहे. नाकतोड्याचाच हा प्रकार आहे. कीटक म्हटलं की संधिपाद गटातील हे प्राणी आहेत आणि याचा समावेश जो आहे तो शास्त्रीयदृष्ट्या आर्थोप्टेरा गणात आणि ॲक्रिडिटी ह्या कुलामध्ये समावेश होतो. याच्या 3 महत्त्वाच्या प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट म्हणजे सध्या जे आलेले आहे याला मराठीमध्ये वाळवंटी टोळ असं म्हटलं जातं. तर ही डेझर्ट लोकस्ट जास्त नुकसानकारक करणारी अतिशय खादाड अशी प्रजात आहे आणि तिचा वावर प्रसार आपल्या भारतामध्ये होतोय ही थोडीशी चिंतेची बाब आहे. डेझर्ट लोकस्ट असतो कसा हे जर बघितला तर साधारणतः नुकसानकारक जी अवस्था आहे
ती प्रौढ अवस्था तांबूस रंगाची किंवा गुलाबी, साधारण गुलाबी रंगाची अशी छटा असते तिच्या शरीरावर. आणि नंतर ज्या वेळेला अंडी देण्यायोग्य हे कीटक म्हणतात त्यावेळेला तिच्या शरीरावर पिवळसर रंग येऊ लागतो. याच्यामध्ये अजून एक गमतीची बाब अशी आहे की या किडीमध्ये 2 वेगवेगळ्या अवस्था असतात. एक नुकसानकारक अवस्था आणि एक दुसरी नुकसान न करणारी अवस्था. नुकसान न करणारी अवस्था असते कशी की ज्या वेळेला ही कीड एकाकी असते, यांची संख्या अतिशय कमी असते, म्हणजे थवा होण्याची शक्यता नाही. या अवस्थेला एकाकी अवस्था म्हणतात किंवा याला सॉलिटरी फेज असं म्हटलं जातं. आणि या अवस्थेत हे नुकसानकारक नाहीत. पण ज्या वेळेला काही कारणामुळे यांचं पुनरुत्पादन फार वेगानं होतं, कमी कालावधीमध्ये खूप किडींची निर्मिती होते आणि थवे निर्माण होतात, त्यावेळेला मात्र ही कीड बेचैन होते आणि त्यावेळेला अन्नाच्या शोधात हे थवेच्या थवे प्रसारित होऊ लागतात. आत्ताच जी माहिती मिळते त्यानुसार भारतामध्ये जी ही कीड प्रसारित झालेली आहे, अंदाज करा की किती मोठा थवा असेल. 10 ते 12 किलोमीटर या थव्याची लांबी आहे आणि 2.5 ते 3 किलोमीटर रुंदी आहे. म्हणजे असा प्रचंड असा मोठा भाग व्यापून त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींचं, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत ही कीड पुढं सरकत असते. आता ही दुसरी अवस्था जी आहे ती थव्याची अवस्था, त्याला ग्रिगॅरियस फेज म्हणतात आणि याच अवस्थेत ही जास्त नुकसान करते. सांघिक स्थितीच्या वेळेला येईल त्याच वेळेला ही कीड आपल्याला नुकसानकारक कीड असं म्हणावं लागतंय. नक्कीच सर. परंतु आपल्या भारतासोबत इतर कोणत्या देशात या टोळधाडीचा परिणाम झालेला आहे? या टोळधाडीचा उगम नेमका कुठून झाला आहे? हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. कसं आहे की आतापर्यंत इतिहासात जी नोंद आहे, अगदी मागच्या 300-400 वर्षाचा आढावा घेतला तर असं दिसून येतंय की आफ्रिका खंड आणि आशिया खंड यामध्ये काही देश या किडीमुळे प्रादुर्भावग्रस्त झालेले दिसून येतात. आफ्रिका खंडामध्ये मग केनिया असो, इथिओपिया असो, इथून ही कीड पुढं मध्य पूर्वेतून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मग भारतामध्ये प्रवेश करते. आता बहुधा या किडीचा उगम आफ्रिकेमध्ये होतो, पण पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागामध्ये सुद्धा ही कीड जगू शकते. अर्थात ही कीड सर्वत्र आहे, पण ज्या वेळेला किडीला पोषक हवामान निर्माण होतं त्यावेळेला तिचं पुनरुत्पादन मोठ्या प्रमाणात निर्माण जास्त होतं आणि मग ती थव्याचं स्वरूप धारण करते. आता तुम्हाला मी सांगितलं की राजस्थानपासून आपल्या भागामध्ये सुरुवात झालेली आहे. याचं कारण असं आहे की ही कीड अफगाणिस्तान, पाकिस्तान मग आपल्या भारतामध्ये प्रवेश राजस्थानमधून करते. जर या किडीचं पाकिस्तानमध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण झालं तर भारताला फारसा धोका नाही. मात्र त्या ठिकाणी यावर्षी जर आढावा घेतला तर कापूस पिकाचं फार मोठं या किडीने नुकसान केलेलं आहे. जवळजवळ 2.5 लाख हेक्टर कापसाचं क्षेत्र पाकिस्तानमधलं एका किडीमुळे धोक्यात आलेलं आहे आणि ही कीड त्या देशाच्या हाताबाहेर गेली आणि नंतर त्याचा प्रवेश आपल्याकडे झालेला आहे. अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की साधारणतः मान्सूनच्या पूर्वी या किडीचा धोका भारतात असतो. त्याचं कारण असं आहे, निसर्गानं प्रत्येकाला काहीतरी वरदान दिलेलं आहे, तसंच या किडीला दिलेलं आहे. कोणत्या वेळी कुठं जावं ही कीड ती जाणते. मान्सूनच्या सुरुवातीला ओलावा जमिनीमध्ये मिळणार आहे तो भारतामध्ये चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्यामुळं केवळ पुनरुत्पादनासाठी भारताच्या दिशेत ह्या किडीची ओढ राहते, असा आजवरचा अनुभव आहे. ह्या किडीचं वैशिष्ट्य असं आहे की अंडी घालण्यासाठी ओलसर रेताड जमिनीची गरज आहे आणि अशी जमीन राजस्थानपासून पुढं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या भागामध्ये उपलब्ध असते आणि त्या ठिकाणी अंडी घातली जातात. म्हणून आपल्याला मान्सूनपूर्व काळामध्ये या किडीचा धोका बऱ्याच वेळेला दिसून आलेला आहे. नक्की सर. तुम्ही आता अंडी घालण्यासाठी त्यांना ओलावा लागतो हा विषय काढलात, म्हणून विचारतो की या किडीचा जीवनक्रम नेमका कसा आहे? या किडीच्या 3 प्रमुख अवस्था आहेत. त्याच्यामध्ये अंडी ही पहिली अवस्था, दुसरी आहे पिल्ले म्हणजे त्याला आपण बाल्यावस्था म्हणू, आणि तिसरी आहे प्रौढ अवस्था. अंडी पुंजक्याने घातली जातात. मादी अंडी घालते मातीमध्ये, साधारणपणे 5 सेंटीमीटरपासून 15 सेंटीमीटरपर्यंत खोल छिद्र करून ही अंडी घातली जातात. एका पुंजक्यामध्ये 50 पासून 100 पर्यंत ही अंडी असतात. अंडी लांबट अशी असतात, लांबट दंडगोलाकार अशा पद्धतीची, आणि जमिनीतील ओलावा, उष्णतामान यावर अंडी किती कालावधीमध्ये फुटतील हे अवलंबून असतं. साधारण 4 ते 6 आठवडे अंड्याची अवस्था असते आणि ही अंडी फुटल्यानंतर
त्यातून जी कीड बाहेर पडते तिला पंख नसतात, बिनपंखाची ही पिलं असतात, तर त्याला आपण बाल्यावस्था म्हणतो. बाल्यावस्था सुद्धा 1 ते 1.5 महिन्याची असते आणि या बाल्यावस्थेच्या काळामध्ये साधारणतः 3 ते 5 दिवसाच्या अंतराने ही पिलं कात टाकतात आणि शेवटी याला पंख फुटतात. पंख फुटल्यानंतर ही कीड प्रौढ अवस्थेमध्ये प्रवेश करते. बाल्यावस्था असताना सुद्धा ही कीड घातक आहे, प्रौढ अवस्थेमध्ये तर जास्त खादाड आणि जास्त घातक आहे. ही जी बाल्यावस्थेतली पिलं आहेत ही काय करतात, अन्न घेतात पण त्याच्या वजनाच्या 5 ते 6 पट इतकं अन्न खातात. प्रौढ अवस्था आपल्या वजना इतकं प्रतिदिवशी अन्न खाते आणि बाल्यावस्था 5 ते 6 पटीनं प्रतिदिवशी अन्न खाते. तरी पण प्रौढ अवस्था ही जास्त घातक आहे, कारण बाल्यावस्थेपेक्षा प्रौढ अवस्थेमध्ये शरीरात घेतलं जाणारं अन्न जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. नक्कीच सर, अशा प्रकारे या टोळकिडीचा जीवनक्रम आहे. परंतु ही कीड नेमकी कशा प्रकारे नुकसान करते? समजा आपलं विविध प्रकारची पिकं आहेत, त्या विविध प्रकारच्या पिकामध्ये कोणत्या प्रकारचं नुकसान करते? एक महत्त्वाचं आहे की पोट भरण्यासाठी सापडेल तो हिरवा पाला खात पुढं सरकणे हे या किडीचं गुणधर्म आहे. पंख फुटलेली सगळी पिलं एकत्रित येतात. ही पिलं थव्याने संचार करू लागतात, पण ह्या थव्याबरोबरच जमिनीवर रांगणारी पिलं सुद्धा असतात. हे सर्व असा थवा दिवसाला साधारणतः 12 किलोमीटरपासून 16 किलोमीटरपर्यंत इतकं अंतर कापत राहतो. प्रौढ टोळ जे आहेत ते अतिशय चपळ असतात आणि वाटेत येणाऱ्या मग जंगली वनस्पती असोत, अगर शेतीमधला हिरवा पालापाचोळा असो, जे जे काही सापडेल ते खायचं आणि पुढं सरकत राहायचं. ह्यामुळं काय होतं की त्या टोळधाडीने जेवढा प्रदेश व्यापलेला आहे एका दिवसामध्ये तेवढा फस्त करायचा. रात्री कुठंतरी झाडाझुडपांवर विश्रांती घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर ह्याच पद्धतीनं पुढं सरकायचं. अशा पद्धतीचं ह्या किडीचा दिनक्रम असतो आणि ह्याच्यामध्ये पिकाचं आपलं फार मोठं नुकसान होतं. नक्की सर, परंतु आपल्या ज्या पिकावर येणाऱ्या किडी आहेत त्याची नुकसान पातळी ठरलेली असते किंवा अंदाज येतो आपल्याला. परंतु या टोळधाडीमुळं आपल्या शेतकरी बंधूंच्या पिकांचं किती टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं? ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात की नुकसान पातळी, प्रत्येक किडीसाठी एक आर्थिक नुकसान पातळी ठरलेली आहे. म्हणजे कीड किती असावी त्या आपल्या शेतामध्ये, जेणेकरून आर्थिक नुकसानी शेतकऱ्याला सामोरं जावं लागेल अशी ही पातळी आहे. टोळचा जर विचार केला तर एका हेक्टर क्षेत्रामध्ये किमान 10,000 प्रौढ असावेत किंवा एक झुडपाचं जर आपण निरीक्षण केलं तर एका झुडपावर 5 ते 6 पिलं सापडली तर समजायचं की ह्या टोळमुळं आपलं आर्थिक नुकसान होणार आहे. इतर वेळेलाही टोळ आपल्या शेतामध्ये असतातच, पण ते आर्थिक नुकसान करू शकत नाही. ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे दिसतात त्यावेळेला आर्थिक नुकसान पातळी गाठली असं समजायचं आणि या वेळेला नियंत्रणाचे आपल्याला प्रभावी उपाय योजणं हे फार गरजेचं असते. आता नुकसान टक्केवारीत म्हणालात तर टोळमुळं होणारं नुकसान हे 100% आहे. नक्की सर, परंतु जेव्हा ही टोळधाड येते तर ती संपूर्णपणे नुकसान करून जाते. अगदी बरोबर. परंतु जी आपल्या इथं जे टोळ असतात शेतामध्ये पण त्याची एवढी नुकसान पातळी नसते, पण ही जेव्हा टोळधाड येते तेव्हा 100% नुकसान करू शकते. बरोबर. नक्की सर, परंतु या टोळधाडीचं आपल्या शेतकरी बंधूंनी कसं नियंत्रण करावं जर आली तर, किंवा येण्यापूर्वी? एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की ही कीड खूप घातक आहे. घातक का आहे तर वेगानं पसरते. घातक का आहे तर संख्येनं खूप मोठी आहे. घातक का आहे तर नुसतं भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये याची व्याप्ती आहे. खंडपायप्राय प्रदेश ही कीड पुढं जाऊन नुकसान करू शकते. त्यामुळे एका दुसऱ्या शेतकऱ्यांना नुसतं उपाययोजना करून ही कीड थांबणारी नाही. शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या ह्या किडीचा प्रतिकार केला तर आपण आपलं नुकसान टाळू शकतो. शासकीय स्तरावर तर प्रयत्न सुरूच आहेत, पण तेवढे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत असं दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय करता येईल, आपण अवस्थानुसार जाऊ. पहिली अवस्था आहे की अंडी घातली जातात ज्या ठिकाणी ओलसर रेताड जमीन आहे आणि सहज लक्षात येतं की टोळांनी अंडी कुठं घातलेली आहेत. अशा ठिकाणी जर त्या अंडी घातलेल्या एका विशिष्ट भागामध्ये त्याच्या सभोवताली जर चर काढली तर अशा ठिकाणी
आपल्याला बाहेर पडणाऱ्या पिलांना तिथंच अटकाव करता येतो. चर काढून त्याच्यामध्ये पाणी सोडावं आणि म्हणजे ही पिलं तिथून बाहेर पडणार नाही. दुसरी आहेत की शोधून सामूहिकरित्या अंड्यांचा नायनाट करावा. टोळांचा गुणधर्म आहे की थव्या थव्याने उडत जाणं आणि त्याचबरोबर पंख नसणारी पिलं पण पुढं पुढं चालत राहतात. मग ज्या वेळेला लक्षात येतं की वाऱ्याची दिशा आपल्याकडे आहे आणि समोरून टोळधाड येते, त्यावेळेला किमान ह्या पिलांना अटकाव म्हणून टोळधाडीला आडवा जर एखादा चर काढला, साधारणपणे 2 फूट रुंद असावा, 2.5 फूट खोल आणि त्याच्यामध्ये पाणी, तर मात्र जी भरपूर प्रमाणात पिलं आहेत ती अडवली जातात. फक्त पंख असणारे टोळ उडून हवेमार्फत जातील, पिलं अडवली जातील आणि यानं सुद्धा प्रभावी नियंत्रण होतं. आता एवढं करून भागत नाहीये. आपल्याला माहिती आहे पूर्वापार चालत आलेला आवाज करणे, मशाली पेटवणे, अशा पद्धतीनं शेतकरी शेतांची राखण करतात आणि ह्या मशाली रात्री पेटवाव्यात. रात्री का पेटवाव्यात? कारण कीड रात्री झाडाझुडपांवर आश्रय घेते, त्या ठिकाणी ती निश्चित शांत बसलेली असते. अशा वेळेला मशाली किंवा टायर पेटवून धूर केला, जाळ केला तर त्याच्यामध्ये बहुतांश ह्या किडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होतोय. परंतु आग पेटवून म्हणा किंवा धूर करून म्हणा किंवा मशाली पेटवून कसं काय याचा नायनाट होऊ शकतो? ह्या आगीकडे हे टोळ आकर्षित होतात आणि त्या आगीवर झडप मारून मरून पडतात. त्यांचे पंख जळतात, त्यामुळे ते नंतर उठू शकत नाहीत किंवा पूर्णपणे मरून जातात. आता आपण यानंतर दुसरे काही उपाय आहेत की त्याला आपण रासायनिक उपाय म्हणू आणि जैविक उपाय ही ह्या किडीच्या बाबतीत उपलब्ध आहेत. त्याचा थोडासा विचार करू. समजा थव्यांमध्ये पिलांची संख्या जास्त आहे तर आपल्या पिकावर आपण निंबोळी तेलाची फवारणी करावी. हेक्टरी 2.5 लिटर इतक्या प्रमाणात जर निंबोळी तेल फवारलं तर पानं कडू बनतात आणि ती कीड त्या ठिकाणी न थांबता पुढं निघून जाते. दुसरं असं, आपण उंदीर मारण्यासाठी जसा आमिषाचा वापर करतो तसं याच्यासाठी आमिषाचा वापर करणं शक्य आहे. त्यासाठी गव्हाचं किंवा भाताचं तूस घ्यावं आणि त्याच्यामध्ये फिप्रोनिल 5SC ह्या कीटकनाशक त्या तुसावर टाकावं. आता याच्यामध्ये जर मळी मिसळली, गोड असते आणि त्याच्याकडे ही कीड पटकन आकर्षित होते, तर मळी, गव्हाचं तूस आणि फिप्रोनिल असं एकत्रित मिश्रण करून हे तूस आपण झाडाझुडपांखाली टाकायचं रात्रीच्या वेळेला, ज्या झाडाझुडपांवर या किडीने आश्रय घेतलेला आहे. मग मळीच्या वासामुळं चटकन ही कीड त्या आमिषाकडे आकर्षित होते आणि कीटकनाशक असल्यामुळं खाल्ल्याबरोबर ती कीड त्या ठिकाणी मरून जाईल. हा एक चांगला उपाय आहे. काही देशांमध्ये जैविक उपायांचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मेटारिझियम ही बुरशी आहे, मायक्रोस्पोरियम बुरशी आहे, पॅरानोसेमा लोकस्टी हे एक जैविक कीटकनाशक आहे. तर ह्या कीटकनाशकांची फवारणी आपल्या पिकावर करावी, आजूबाजूंच्या झाडाझुडपांवर करावी, जेणेकरून हे टोळ त्या जैविक कीटकनाशकांच्या संपर्कात आले की त्याला बाधा होऊन लवकरच ते मरून जाईल. म्हणजे पुढं होणारा त्यांचा संचार आपल्याला थांबवता येईल. आता राहिला मुद्दा रासायनिक कीटकनाशकांचा. याच्यामध्ये धुरळणी करू शकतो आपण, फवारणी करू शकतो. धुरळणीसाठी आपण मिथिल पॅराथिऑन 2% भुकटी हेक्टरी 25 ते 30 किलो या प्रमाणात धुरळणं गरजेचं आहे. आणि फवारणीसाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने शिफारशी केलेल्या आहेत आणि त्याचा वापर केला तर या किडीचं प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकतं. त्याच्यामध्ये आहे क्लोरपायरिफॉस 20 EC 24 मिली प्रति 10 लिटर. आता इथून पुढे मी 10 लिटर पाण्यासाठी प्रमाण सांगणार आहे. क्लोरपायरिफॉस 50 EC 10 मिली. त्यानंतर डेल्टामेथ्रिन 2.8 ULV 10 मिली किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5 EC 10 मिली किंवा मॅलाथिऑन 50 EC 37 मिली ही रासायनिक कीटकनाशके 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावी. या व्यतिरिक्तही अजून शिफारशी आहेत. त्याच्यामध्ये बेंडिओकार्प आहे, त्यानंतर डेल्टामेथ्रिन आहे, डायफ्लोबेन्झुरॉन आहे, अशी अनेक कीटकनाशकं उपलब्ध आहेत. तर ही कीटकनाशकं टोळधाड येण्यापूर्वीच आपल्या पिकावर फवारावीत, जेणेकरून त्या ठिकाणी पिकांचं कमीत कमी नुकसान होईल. नक्कीच सर. सर्वात शेवटी आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना या टोळधाडीविषयी काय सल्ला द्याल?
एकच आहे, शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता आपली पिकं आपण वाचवण्यासाठी समूहानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. सगळ्याच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जर येणाऱ्या टोळधाडीचा विचार करून अशा पद्धतीनं औषध फवारणी केली किंवा आमिषाची तयारी केली, चरी काढल्या, मशाली पेटवण्याची तयारी जर दर्शवली तर आपली पिकं निश्चितपणे या टोळधाडीपासून वाचवता येईल आणि शेतकरी बांधवांनी याची तयारी करायला हरकत नाही. नक्कीच सर. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर डॉक्टर एस.बी. महाजन, सहाय्यक प्राध्यापक पीक संरक्षण, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज हे होते. त्यांच्याकडून सध्या करोना संकटाबरोबर जे टोळधाडीचे संकट आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे त्या संदर्भात संपूर्ण अशी माहिती जाणून घेतलेली आहे. शेतकरी बंधूंनो, त्यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-211-28-333, 94-211-28-333. शेतकरी बंधूंनो, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा रामराम. धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.